नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ IAS अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती तुमचे परत एकदा मनापासून स्वागत आहे. आपण संयुक्त पूर्वपरीक्षा जी झालेली आहे आत्ता, म्हणजे आजच झालेली आहे 26 फेब्रुवारी 2022मध्ये. त्याच्या एका सब्जेक्टचं आपण स्पष्टीकरण पाहणार आहोत. सुरुवात करणार आहोत इतिहासाच्या विश्लेषणापासून. सुरू करण्याच्या आधी मी तुम्हाला सांगतोय त्या ठिकाणी की ज्यांनी ती कार्यशाळा त्या ठिकाणी पुण्यामध्ये अटेंड केली आणि ती कार्यशाळा मी ॲपवर देखील टाकली होती, यूट्यूबला टाकली नाही. त्याच्या मागचं कारण पण आहे की यूट्यूबचं कंटेंट काय होऊ शकते, त्या ठिकाणी डाउनलोड होऊ शकते, त्याचं स्क्रीन रेकॉर्डिंग होऊ शकते आणि लोक फार बदमाश असतात. कसं असते, ऑफलाईनमध्ये आपण भरपूर गोष्टी बोलतो, काही जणांच्या कॉन्सायन्सला त्या पटत नाही विद्यार्थी मित्रांनो. मग ते काय करतात, तेवढंच रेकॉर्ड करतात आणि मग त्यामुळे मग आपण काय केलेलं आहे, त्या कारणामुळे ते ॲपवरती टाकलेलं आहे आणि सर्वांना ओपन करून दिलेलं आहे. कारण त्याचा लाभ प्रत्येकाला मिळाला पाहिजे. ती जवळपास 3 तास, 3.5 पावणे 4 तास जवळपास ती कार्यशाळा चालली. ज्या लोकांनी ती अटेंड केली त्यांना भरभरून फायदा झालेला आहे. ऑफलाईन पण मी अमरावतीमध्ये देखील कंडक्ट केलेली आहे, त्यांनाही भरभरून फायदा झालेला आहे. कॉन्फिडन्स तर डबल झालेला आहे. आणि आता तुम्हाला सांगतो म्हणजे कसा फायदा झाला त्याचा. मी तुम्हाला 3 अँगल सांगितले होते बा क्वेश्चन सॉल्व करण्याचे. एक म्हणजे सर्वात बेस्ट अँगल असतो तो नॉलेजवाला अँगल. सर्वात फर्स्ट अँगल सांगितला होता नॉलेजवाला. पण जर प्रश्न तुमच्या नॉलेजनी सुटत नसतील तर सेकंड अँगल सांगितला होता तुम्हाला मी लॉजिकवाला. कारण मी तुम्हाला म्हटलं होतं की दिवसेंदिवस नॉलेजवरचा आयोगाचा भर हा कमी होत जाणार आहे. मग तुम्हाला वेळेवर काय कामी येणार आहे, लॉजिक येणार आहे प्लस ट्रिक्स तुम्हाला कामी येणार आहे. लॉजिक्स पण येणार आहे आणि ट्रिक्स ज्या असतात आणि लॉजिक्स जे असते ते पण तुम्हाला काय येणार आहे, परीक्षेमध्ये कामी येणार आहे. आणि ज्या पोराला ह्या तिघांचंही कॉम्बिनेशन चांगलं मारता येते तो तर ह्या स्पर्धा परीक्षेमधला डॉनच आहे. त्याला पोस्ट मिळवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. आता म्हणजे पेपरचं एक्सप्लेनेशन देणे, आता खूप लोक म्हणतील लवकरात लवकर ॲन्सर की द्या सर, मोकळं करा. ती ॲन्सर की त्या ठिकाणी मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकून देईल, तुम्ही तुमचा पेपर चेक करू शकता. आजच्या पेपर एक्सप्लेनेशनचा उद्देश आहे की उत्तरं सांगण्यापेक्षा हे उत्तरं आणायचेत कसे परीक्षेमध्ये, आणखी आयोगाची ॲन्सर की यायची आहे बरं का. उत्तरं कसे आणायचे पेपरमध्ये किंवा पेपर कोणत्या अँगलने सॉल्व करायचा. नेक्स्ट एक्झामसाठी तुम्ही मेन्स देणार आहात भविष्यामध्ये किंवा तुम्ही परत प्रिलिम्स देणार आहात विद्यार्थी, राज्यसेवा येणार आहे. त्यासाठी ॲटिट्यूड कसा असला पाहिजे हे पण सांगणे त्याच्या मागचा काय आहे, उद्देश आहे. ॲन्सर्स पण तुम्हाला कळतील आणि अँगल पण. आता हा सोपे क्वेश्चन आपण पटकन घेऊया. हे तर यायलाच पाहिजे, हे तर उत्तरं तुम्हाला जमायलाच पाहिजे, चुकायला नाहीच पाहिजे. एक म्हणजे काय, बाळशास्त्री जांभेकर. आता बघा इथं 4 पर्याय दिलेला. विधवागृह असं तर काही स्थापन केलेलं नव्हतं त्यांनी. स्त्री शिक्षणाचे पहिले पुरस्कर्ते, पुनर्विवाहोत्तेजक मंडळी आणि अनाथ बालिकाश्रम. आता माहिती आहे तुम्हाला, पुनर्विवाहोत्तेजक मंडळी, अनाथ बालिकाश्रम, विधवागृह असं त्यांनी काहीच केलं नाही, म्हणून त्यांचा पर्याय काय लागणार, 2 नंबर लागणार. स्त्री शिक्षणाचे ते काय होते, पहिले पुरस्कर्ते आपण त्यांना म्हणू शकतो. अनाथ बालिकाश्रम कोणाचं होतं विद्यार्थी मित्रांनो, महर्षी धोंडो केशव कर्वेंचं होतं, येतं लक्षामध्ये. त्यानंतर गोपाळ हरी देशमुख, विधवागृहाची स्थापना. आता महात्मा ज्योतिराव फुले, आता हे ऑप्शन दिलेले आहे इथं की एक पुनर्विवाहोत्तेजक मंडळी दिलेलं आहे आणि विधवागृहाची स्थापना दिलेली आहे. आता याच्यातलं आपण बघा, अचं 2 मारलं समजा, अचं आपण जर 2 मारलं आणि डचं जर 4 मारलं, अचं 2, इथं पण 2 आहे आणि डचं 4, म्हणजे हे तुमचं डायरेक्ट उत्तर येते 3 नंबरचं. म्हणजे काय येणार, ब जे आहे गोपाळ हरी देशमुख पुनर्विवाहोत्तेजक मंडळ येईल आणि महात्मा ज्योतिबा फुले विधवागृहाची स्थापना येईल. ह्या जोड्या लागतील म्हणजे. आणि अशा पद्धतीने याचं उत्तर काय येऊन जाईल, 3 येऊन जाईल. येतं लक्षात. कारण अनाथ बालिकाश्रम कन्फर्म कोणाचा होता, महर्षी धोंडो केशव कर्वेंचा होता. येतं लक्षामध्ये. ह्या पद्धतीनं. आता तुम्ही म्हणणार सर गोपाळ हरी देशमुख पुनर्विवाहोत्तेजक मंडळी हे कसं काय लागतंय, म्हणजे ही जोडी कसं काय लागते आहे त्या ठिकाणी, पुनर्विवाहोत्तेजक मंडळी ही जोडी कसं काय लागते. ॲक्च्युली पुनर्विवाहोत्तेजक मंडळीची स्थापना 1866मध्ये लक्षात ठेवा कोणी केली होती. एक न्यायमूर्ती रानडे आणि दुसरे होते विष्णुशास्त्री पंडित. ॲक्च्युली मेनली विष्णुशास्त्री पंडितांनीच केली होती आणि न्यायमूर्ती रानडेंनी मदत केली होती. परीक्षेत विचारलेलं आहे ह्या दोघांचे नावं, न्यायमूर्ती रानडे आणि विष्णुशास्त्री पंडित. पण लक्षात ठेवा यांच्यामध्ये ह्यांना मदत करणारा आणखी 3रा माणूस होता, तो म्हणजे कोणता, गोपाळ हरी देशमुख, म्हणजे यांना लोकहितवादी या नावाने ओळखतो. आता हे कशावरून ट्रेस केलं मी, तर 1862मध्ये एक वर्तमानपत्र सुरू झालं होतं. त्याचं नाव होतं इंदू प्रकाश. आता इंदू प्रकाश तो होतं विष्णुशास्त्री पंडितांचं, इंदू प्रकाश यांचं होतं. पण याच्यामध्ये लिखाण कोण करायचे, न्यायमूर्ती रानडे आणि लोकहितवादी करायचे.
पण हे नावं पुढे येऊ द्यायचे नाही. म्हणजे लोकहितवादी आणि न्यायमूर्ती रानडे हे सहसा आपलं नावं लोकांपुढे येऊ द्यायचे नाही, कारण हे लोकांना घाबरायचे. कशामुळं? की लोक आपल्यावर बहिष्कार घालतील, कारण आपण समाज सुधारणेचं काम करतोय आणि लोकांना समाज सुधारणा आवडत नाही. त्याच्यामुळं ते इनडायरेक्टली असायचे. आणि नाव पुढं कोणाचं असायचं? इंदू प्रकाशमध्ये किंवा तुमच्या विधवा पुनर्विवाहोत्तेजक मंडळीमध्ये सो नाव असायचं विष्णूशास्त्री पंडितांचं. येते लक्षामध्ये? सो त्या अँगलनी पुनर्विवाहोत्तेजक मंडळीमध्ये गोपाळ हरी देशमुख पण त्या ठिकाणी राहिलेले आहे. आणि मग राहते विधवा गृहाची स्थापना. सो मग त्याचं उत्तर येऊन जाणार महात्मा ज्योतिराव फुले. सो अशा पद्धतीनं 3 नंबरचं उत्तर ह्याच्यामध्ये बरोबर आहे. चला पुढे जाऊया आपण. योग्य जोड्या लावा. आता पुढे जाऊया आपण. आता 1932 साली बघा, आता लॉजिक ह्या गोष्टी किती मॅटर करतात बघा. ज्याला माहीत नाही त्याला फटका बसणार म्हणजे, आणि ज्याला माहिती आहे ते तर त्या ठिकाणी एव्हरग्रीन म्हणावं लागेल आपल्याला. 1932 साली भारतीय उद्योजकांनी पहिली विमान कंपनी सुरू केली. 1932 साली भारतीयांनी काय केलेली आहे? पहिली विमान कंपनी सुरू केलेली आहे. बरोबर, विमान कंपनी सुरू केली आहे. तर त्यांनी विचारलेलं आहे कुणी सुरू केलेली आहे, म्हणजे 4 ऑप्शन दिलेले आहे इथं. येतं लक्षामध्ये? 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहे. आता सर्वात पहिले ह्या प्रश्नाचं जर उत्तर तुम्हाला माहिती नसत तरी तुम्ही त्या ठिकाणी जवळपास 2 ऑप्शन इलिमिनेट करू शकता. का? कारण त्यांनी काय विचारलेलं आहे? पहिली विमान कंपनी. पहिली विमान कंपनी नेहमी एक असणार. मी क्लासमध्ये तर म्हणजे एक्स्ट्रीम लेवलला जाऊन बोललो होतो की अशा वेळेस मुख्य उद्देश काय, मुख्य कारण काय, पहिली कंपनी कोणती, पहिला व्यक्ती कोणता. भारताच्या एकदा परीक्षेमध्ये ते पण एक्झाम्पल पण दिलं होतं मी. एकदा परीक्षेत विचारलं होतं की भारताच्या आधुनिक भारताच्या अर्थशास्त्राचे जनक कोणाला म्हणतात. मग जनक कोणाला म्हणतात तर त्याच्यात आयोगाने 2 ऑप्शनमध्ये अ आणि ब, ब आणि क असं दिलेलं होतं. सो जनक एकच असतो कधी पण, म्हणजे त्या ना बाप एकच असतो माणसाला. येतं लक्षामध्ये? बाप 2 किंवा 3 नसतात, एकच असतो माणसाला बाप. सो जनक पण काय असणार? एकच असणार. सो हे जे आहे हे कन्फर्म तुमच्या डोक्यात फिटच असलं पाहिजे. जर त्यांनी विचारलं पहिली विमान कंपनी तर ती नेहमी एक असणार. मग 2 ऑप्शन या ठिकाणी काय होतात? इलिमिनेट होतात. फक्त अ आणि ब, फक्त क आणि ड. ज्या पोरांना ह्या गोष्टींची प्रॅक्टिस झालेली आहे त्याला एवढा वेळ पण लागत नाही, म्हणजे वाचायची गरज नाही. पहिली विमान कंपनी म्हणजे हे पहिले नसणारच त्या ठिकाणी, क आणि ड आणि अ आणि ब नसणारच. मग 2च ऑप्शन राहतात, फक्त ब किंवा फक्त अ, म्हणजे इंडियन नॅशनल एअरवेज आणि टाटा एअरवेज लिमिटेड. तर लक्षात ठेवा, सर्वात पहिल्यांदा JRD टाटाने 1932 मध्ये भारतामध्ये काय आणलेली आहे? पहिली विमान कंपनी आणलेली आहे. आणि तुमच्या माहितीस तो भारतातला पहिला पायलट पण JRD टाटाच आहे. येतं लक्षात? त्याच्या आधी दोराबजी टाटा होते ज्यांनी टिस्को आणली होती, आणि हे JRD टाटा आहे ज्यांनी टाटा एअरवेज. येतं लक्षात? त्याचं नाव टाटा एअरवेज होतं किंवा इंडियन एअरवेज पण त्याला म्हणायचे, किंवा टाटा एअरवेज लिमिटेड हे त्याचं काय होतं त्या ठिकाणी? इंडियन एअरलाईन्स त्याचं नाव होतं. त्याचं नाव काय होतं? इंडियन एअरवेज नव्हतं, इंडियन एअरलाईन. नंतर भारत सरकारने ती स्वतःच्या ताब्यात घेऊन घेतली नेहरूयन पॉलिसीमुळं. पण आधी जे टाटा एअरवेज लिमिटेड होतं त्याला इंडियन एअरलाईन्स पण म्हणायचे पहा. सो ही इंडियन एअरलाईन्स आहे त्या ठिकाणी. येते लक्षामध्ये? किंवा इंडियन एअरवेज लिमिटेड ही आहे. म्हणजे भारतीय उद्योजकांनी पहिली विमान कंपनी कोणती सुरू केली तर ती कोणती आहे? टाटा एअरवेज लिमिटेड आहे. मग ते पहिले पायलट पण राहिलेले आहे. म्हणजे हे विमान जे आहे ते कराचीवरून अहमदाबाद मार्गे मुंबईमध्ये त्या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे? त्या ठिकाणी उतरवलेलं आहे. म्हणजे तिथून विमान चालत, म्हणजे पुढच्या परीक्षेत हे पण विचारू शकता की कुठून कुठपर्यंत विमान उडवलं. कराची अहमदाबाद मार्गे ते कुठं आलेले आहे? मुंबईमध्ये आलेले आहेत, चेंबूरमध्ये. सो या भागामध्ये आलं लक्षामध्ये? चला पुढे जाऊया आपण. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार? बी त्या ठिकाणी असायला पाहिजे, टाटा एअरवेज. आणि तसंही नॉलेजनी जर गेलो, नॉलेजनी जर जायचं म्हटलं तर हे तर तुम्हाला कन्फर्म माहीत असायला पाहिजे, कारण हे इकॉनॉमिक्सच्या पुस्तकामध्ये जो औद्योगिक म्हणजे इतिहास आहे भारताचा त्यामध्ये वेगवेगळ्या, किंवा इन्फ्रास्ट्रक्चर नावाचा टॉपिक आहे. सो त्याच्यामध्ये हे आलेलं आहे भारतातली पहिली कोणती कंपनी आहे, तर त्याच्यामध्ये हे मेन्शन केलेलं आहे. असे सहसा प्रश्न इतिहास किंवा इकॉनॉमिक्समध्ये तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. इतिहासातले मॅक्झिमम प्रश्न जे होते, मॅक्झिमम म्हटल्यापेक्षा 3 ते 4 प्रश्न जे विचारलेले आहेत ते इकॉनॉमिक्स रिलेटेड आहे. ते पण येणार आहे पुढं. हा पण इकॉनॉमिक्स रिलेटेड होता. आता ह्या प्रश्नाचं उत्तर तर आयोगाचा पेपर सेटर पण तुम्हाला नाही सांगू शकत. म्हणजे आयोगाने ज्यानं पेपर सेट केला आहे, जर म्हटलं की बाबा तुम्ही आयोगाचे जे मेंबर आहे किंवा पॅनलवर असणाऱ्या मेंबरला जर विचारलं की ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, किंवा ज्यानं पेपर सेट केला त्याच्या शेजारच्याला किंवा किती विद्वानाला विचारलं तरी याचं उत्तर येणार नाही. म्हणून म्हटलं ना, दिवसेंदिवस पेपरमध्ये नॉलेज बेस्ड क्वेश्चन कमी होत चाललेले आहे. आणि जिथं लॉजिक आणि ट्रिक्स तुम्ही लावून जास्तीत जास्त प्रश्न सोडवावे, स्वतःचा ॲप्टिट्यूड वापरावा, या अँगलनी प्रश्न विचारल्या चाललेला आहे. बघा असंच आहे हे. देशाची खरी उन्नती व्हायची असेल तर प्रथम उन्नत धर्माचा प्रसार झाला पाहिजे. जोपर्यंत धर्म जागृत होत नाही तोपर्यंत खरे यश मिळणार नाही, असे कोणाचे मत होते? असे याचे मत होते.
आता हे जे मत आहे हे 2-3 माणसाचं कधीच नसणार. मत नेहमी काय असते, एका माणसाचं असते. आणि तिथं म्हटलेलं आहे दिस ओपिनियन वॉज ऑफ, येतं लक्षामध्ये, कोणाचे एकाचं असणार, वाज आहे इथं. सो कोणाचे एकाचं असणार ओपिनियन, हे कोणाचं मत होतं. सो हे दोघं तिघं कधीच मत देत नसतात असे. सो मत नेहमी काय असते, असं एकाच माणसाचं असते. सो त्याच्यामुळे हे जे ऑप्शन आहे अ आणि ड आणि अ आणि ब हे ऑप्शन इथंच कटून जातात. मग तुमच्याकडे 2 ऑप्शन राहतात, एक तर डॉक्टर आत्माराम पांडुरंग तर्खडकर किंवा डॉक्टर भांडारकर गोग, हे 2 ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी राहतात. तुम्ही याच्यापैकी कुठलेही मारू शकता. मग मी तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती, सहसा ज्याचं नाव पूर्ण असते पेपरमध्ये, सहसा ज्या व्यक्तीचं नाव पूर्ण विचारलेलं असते पेपर म्हणजे पूर्ण दिलेलं असते ऑप्शनमध्ये, फॉर एक्झाम्पल डॉक्टर आत्माराम पांडुरंग तर्खडकर, आणि हे जे आहे भांडारकर गोग हे राघो भांडारकरांचे बाबा होते, हे राघो भांडारकरांचे बाबा होते. हे पण असू शकते बरं का उत्तर मीही गॅरंटेड सांगू शकत नाही, कोणीच सांगू शकत नाही ह्या प्रश्नाचं उत्तर गॅरंटेड की बाबा हे गोग भांडारकर होते की आत्माराम पांडुरंग तर्खडकर होते. पण आपण नॉर्मली काय करतो की जे लांबलचक दिलेलं असते, पहा लांबलचक म्हणजे ज्याचं पूर्ण नाव मेन्शन केलेलं असते, डॉक्टर आत्माराम यांचं पूर्ण नाव मेन्शन केलं आहे का त्यांनी, नाही, म्हणून नॉर्मली हे उत्तर असण्याचे चान्सेस जास्त. तशी तुम्हाला रिस्क घ्यायचीच आहे पेपरमध्ये. सो म्हणून याचं उत्तर तुम्ही फक्त ड त्या ठिकाणी काय करू शकता, परीक्षेमध्ये मारू शकता. आलं लक्षामध्ये. चला पुढे जाऊया आपण. पुढे जाऊया. नारायण मेघाजी लोखंडे कशामधून लिखाण करायचे, दीनबंधूमधून. फारच सोपा प्रश्न आहे. पुढे जाऊया. पंडिता रमाबाईंनी शारदा सदनची स्थापना केली होती. त्यानंतर हिंदू लेडी सोशल क्लब कोणाचा होता, रमाबाई रानडेंचा होता. निराश्रयित सेवा सदन ताराबाई शिंदे आहे. स्त्री पुरुष तुलना कोणाचे आहेत, ताराबाई शिंदेंचं आहे. आणि जनक्का शिंदेंचं निराश्रयित सेवा सदनची स्थापना आहे. येतं लक्षामध्ये. सो हे अतिशय सोप्या कॅटेगरीमधल्या त्या ठिकाणी जोड्या होत्या, ज्या एकदम सोप्या विचारलेल्या आहे. चला, 1चं 3, 2चं 4, कचं 1 आणि 2 म्हणजे 3 नंबरचं ऑप्शन काय आहे, बरोबर आहे याच्यामध्ये. पुढे जाऊया. 1849 मुंबई येथे स्थापन झालेल्या परमहंस सभेचा खालीलपैकी कोणत्या सुधारणावर भर होता, इथं काय विचारलेलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग रिफॉर्म्स असं विचारलेलं आहे त्यांनी. येतं लक्षामध्ये, कशावर कोणत्या सुधारणांवर भर होता. सो त्याच्यामुळं एक सुधारणा येणार नाही, त्यामुळे हा ऑप्शन तुमचा कटला. आणि दुसरं, ही परमहंस सभा ही काय होती, सुधारणा करणारी संघटना होती, त्यामुळे ती मूर्तीपूजे मान्य करणार आहे का, बिलकुल नाही. ॲक्च्युली हा प्रश्न याच्या आधी आयोगाने विचारलेला आहे आणि मी ते यूट्यूबवरती लेक्चर पण टाकलेलं आहे, दादोबा पांडुरंग तर्खडकरांचं यूट्यूबवरती एकदम सुरुवातीला 1 वर्षात 1.5-2 वर्ष झाले असतील त्याला. सो तेव्हा मी एक लेक्चर टाकलं होतं, 1.5 वर्षापूर्वी एक लेक्चर टाकलं होतं. सो त्या लेक्चरमध्ये मी स्पष्ट मेन्शन केलेलं आहे याचं पूर्ण, आणि आयोगाने कसा प्रश्न विचारला हे पण मी टाकलेलं आहे. सो हा क्वेश्चन रिपीट झाला आहे बरं का आयोगाचा, मोर ऑर लेस. येतं लक्षामध्ये. मग आता आपल्याकडे ऑप्शन कोणकोणते आहे पहा. मूर्तीपूजा मान्य हे तर शक्यच नाही आहे, मूर्तीपूजेला उलट ह्यांचा काय राहिलेला आहे, विरोध राहिलेला आहे. त्यामुळे ह्याच्यातून ड ऑप्शन तर येणार नाही, म्हणजे हेही ऑप्शन कटलं तुमचं. मग आता राहते अ आणि ब, अ आणि ब, आणि दुसरं आहे ब आणि क. ह्या 2 पैकी तुम्ही उत्तर त्या ठिकाणी मारू शकता. तर कोणतं उत्तर मारणार पहा. एक म्हणजे विधवा पुनर्विवाह, स्त्री शिक्षण, जातीबंधनं तोडणे. अ ब क, स्त्री शिक्षण, जातीबंधनं तोडणे हे पण उत्तर असू शकते. आणि विधवा पुनर्विवाह आणि स्त्री शिक्षण हे पण त्या ठिकाणी काय असू शकते, उत्तर त्या ठिकाणी असू शकते. म्हणजे हे पण उत्तर असू शकते, ब आणि क हे पण बरोबर आहे. आणि फक्त अ आणि ब हे पण विधान बरोबर आहे, कारण त्यांनी विधवा पुनर्विवाहाला पण प्रोत्साहन दिलं होतं आणि स्त्री शिक्षणाला पण प्रोत्साहन दिलेलं आहे. स्त्री शिक्षण आणि जातीबंधने तोडणे याला पण काय दिलेलं आहे, प्रोत्साहन दिलेलं आहे. पण तुम्ही जर विचारलं की मोर चान्सेस कशाचे आहे सर बरोबर येण्याचे, सो ॲक्च्युली ही संघटना ह्या कामासाठी स्थापन झाली होती, जातीबंधने तोडणे. येतं लक्षामध्ये. आणि दुसरं म्हणजे त्याच्यासोबत तुम्ही स्त्री शिक्षण पण मारू शकता, स्त्री शिक्षण पण त्याच्यासोबत तुम्ही मारू शकता. ॲक्च्युली जातीबंधने तोडण्यासाठीच ही संस्था स्थापन झाली होती. परमहंस सभा ही एक गुप्त संघटना होती. आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे की 1849 मुंबईला स्थापना झाली. स्थापना ही करणाऱ्यामध्ये पुढाकार त्याचं कोड सांगितला होता, आपांडू रानडे. सो रानडे तेव्हा नव्हते, आपांडू रानडे हे प्रार्थना समाजासाठी आहे. याच्यात आत्माराम पांडुरंग तर्खडकर, दादोबा पांडुरंग तर्खडकर हे लोक, त्याच्यानंतर भिकोबा चव्हाण वगैरे वगैरे याच्यामध्ये सगळे लोक हे राहिलेले आहे संस्थापनेमागं. आणि संस्थापनेमागचा उद्देश काय होता, ही एक गुप्त संघटना होती. आणि मुंबई शहराच्या बाहेर अलिबागला वगैरे हे लोक भेटायचे एका मोठ्या हॉलमध्ये. आणि इथं येऊन काय करायचे, ते मुद्दामून अस्पृश्याच्या हातचं जेवण खाणे किंवा एखाद्या ख्रिश्चनांनी दिलेला चहा पिणे, एखाद्या मुस्लिमांनी वाढलेलं जेवण त्या ठिकाणी खाणे, अशा गोष्टी करायचे. का तर धर्माचे आणि जातीचे बंधनं तोडता आले पाहिजे.
येतं लक्षामध्ये. सो या पद्धतीची सुधारणावादी गुप्त संघटना होती. एक दिवस याच्यापैकीच म्हणजे 1000 लोकांची सभासद संख्या एक दिवस याला झाली आणि एक दिवस यामधल्याच एका मेंबरनी, येतं लक्षामध्ये, त्यांची जी लिस्ट आहे ती काय करून टाकली, पेपरला देऊन टाकली. मग आता आपल्यावर काय करतील, हे जे सनातनी लोक आहे आपल्यावर बहिष्कार घालते पुण्यातले आणि मुंबईतले, म्हणून यांनी काय केली, ही संघटना डिझॉल्व्ह करून टाकली आणि नंतर मग प्रार्थना समाजाची स्थापना झालेली आहे 1867 मध्ये. सो ह्यातल्याच लोकांनी प्रार्थना समाज उघड उघड स्थापन केला. अशी होती ही परमहंस. म्हणून याचा मेन उद्देश जो आहे तो जातीबंधने तोडणे हा होता. त्याचं अ पण बरोबर आहे, ब पण बरोबर आहे आणि क पण बरोबर आहे. फक्त हे चुकीचं आहे, ड त्याच्यामध्ये काय आहे, कन्फर्म चुकीचं आहे. यांनी विचारलेलं आहे बरोबर कोणतं आहे, तर अ ब क असा ऑप्शनच नाही आहे आपल्याकडं. अ क ड दिलेलं आहे त्यांनी, अ ब क असं ऑप्शनच नाही आहे. सो सहसा ब आणि क हे मोर प्रॉमिनंट वाटते. विधवा पुनर्विवाह तुम्ही यूट्यूबला जा, मराठीत टाईप करा परमहंस मंडळी. सो तुम्हाला खाली उद्देशामध्ये तुम्हाला विधवा पुनर्विवाह हा पण तुम्हाला उद्देश त्याच्यामध्ये दिसणार. सो हा पण आहे, हा पण आहे आणि हा पण आहे. आता ते डिपेंड करते आयोग अ आणि ब देते की ब आणि क देते, पण तुम्ही रिस्क या ठिकाणी 100% घेऊ शकता. पुढे जाऊया आपण. त्यांनी जर असं म्हटलं असतं की खालीलपैकी कोणत्या सुधारणेवर मुख्य भर होता, मुख्य जर म्हटलं असतं तर एक उत्तर राहिलं असतं, किंवा कोणत्या सुधारणेवर भर होता असं जर म्हटलं असतं तर क मारलं असतं आपण. इथं विचारलं आहे सुधारणावर भर होता. सुधारणा म्हणजे त्या एकपेक्षा जास्त. सुधारणेवर भर होता असं जर म्हटलं असतं एक राहिलं असतं. सुधारणावर म्हणजे एकपेक्षा जास्त आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढे जाऊया. नारायण मेघाजी लोखंडे. नारायण मेघाजी लोखंडे काय होते, दिनबंधू वर्तमानपत्रातून ते कामगारांचे प्रश्न मांडायचे. महात्मा गांधी अहमदाबाद टेक्स्टाईल लेबर असोसिएशनची स्थापना कशासाठी, अहमदाबाद टेक्स्टाईल सत्याग्रह करण्यासाठी त्या ठिकाणी. BP वाडिया मद्रास लेबर युनियन कामगार संघटनेची स्थापना आहे आणि लाला लजपत राय हे आयटकचे 1920ला पहिले अध्यक्ष बनलेले आहे. येतं लक्षामध्ये. सो सोप्या जोड्या होत्या ह्या. अचं उत्तर 4 असणार. सो 4 3 2 1 4 3 2 1 हे त्याचं काय आहे, उत्तर आहे. सो 62 आन्सर नंबर 1 हे त्याचं काय असणार उत्तर. आता वसाहतवादाचे भारतीयांच्या जीवनावर झालेले परिणामासंबंधी खालील विचार विधान कोणी मांडले असं त्यांनी विचारलेलं आहे आणि वेगवेगळे इथं काय दिलेले आहे, ऑप्शन दिलेले आहे. आता हा क्वेश्चन जो आहे तो टाईम कन्झ्युमिंग होता आणि याचं उत्तर इझिली निघत नाही, कारण एवढा सहसा कोणाचा अभ्यास नसतो की प्रत्येक म्हणजे आता त्या कालखंडामध्ये सगळेजण त्या कालखंडामध्ये, आता रोमेशचंद्र दत्त आहे, त्यांनी त्या कालखंडात इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया, एक RC दत्त आहे, रजनी पाम दत्त एक आहे, त्यांनी इंडिया टुडे नावाचा ग्रंथ लिहिला. मी सांगतो तुम्हाला इकॉनॉमिस्ट कोण कोण होते त्या कालखंडातले, म्हणजे हे तुम्हाला भविष्यात कामी येईल. एक म्हणजे रजनी पाम दत्त, RP दत्त, त्यांनी हा कम्युनिस्ट होता, इंडिया टुडे नावाचा इकॉनॉमिक ग्रंथ लिहिलेला आहे. एक होता रोमेशचंद्र RC दत्त, एक RP दत्त होता, एक RC दत्त. रोमेशचंद्र दत्त द इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया, इकॉनॉमिक 1901 मध्ये लिहिला होता ह्याने, इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया. त्याच्यानंतर आपले दादाभाई नौरोजी होते, दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजींनी कुठला लिहिलेला आहे, सो पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया, अन ब्रिटिश रूल इन इंडिया शॉर्टमध्ये लिहिलं आहे मी. सो पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया नावाचा ग्रंथ लिहिला दादाभाई नौरोजींनी. आणि आणखी एक होते आपले ते म्हणजे न्यायमूर्ती रानडे, न्यायमूर्ती रानडे, ज्यांना आधुनिक भारताचे आधुनिक भारतातील अर्थशास्त्राचे जनक म्हणून संबोधल्या जाते. न्यायमूर्ती रानडेंनी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे, तो लिहिलेला आहे द एसे ऑन इकॉनॉमिक्स, द एसे ऑन इकॉनॉमिक्स. आता या गोष्टी आपण पाठ करू शकतो बरं का पोरांनो, म्हणजे ह्या आपल्याला पाठ असतात, पण ह्याच्यात कोणकोणते मतं मांडले आहे अर्थव्यवस्थेबद्दल, कारण हे पूर्ण पुस्तकच अर्थशास्त्राबद्दल आहे, ते थोडंसं अवघड असते. मग तुम्हाला अशा वेळेस काय करावं लागतंय, जजमेंट घ्यावे लागतात. पहा, फॉर एक्झाम्पल, हिंदुस्थानची लक्ष्मी दर्यापार जाऊ लागली. लक्ष्मी हा शब्द सहसा कोण वापरणार आहे, मराठी माणूसच सहसा वापरणार आहे. मराठी माणूस सहसा लक्ष्मी हा शब्द काय करू शकतो, सहसा वापरू शकतो, आपण म्हणू शकतो. ठीक आहे. किंवा मग त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन पाहायचं, इंग्लिश ट्रान्सलेशन पण तेवढंच महत्त्वाचं आहे. पुढे जाऊया आपण. आता आर्थिक निस्सारणामुळे जगातील सर्वात समृद्ध भारत देशास दरिद्री बनवले. आता दारिद्र्याबद्दल ह्या सगळ्यांमध्ये 2च माणसं बोललेले, एक म्हणजे दादाभाई नौरोजी आणि न्यायमूर्ती रानडे.
न्यायमूर्ती रानडे हा पहिला व्यक्ती आहे ज्यानं म्हटलेलं आहे भारताची लोकसंख्या वाढते म्हणून भारतामध्ये दारिद्र्य येते आहे. सो दारिद्र्याबद्दल न्यायमूर्ती रानडे, दादाभाई नौरोजी पण बोललेले आहे की भारतामध्ये दारिद्र्य वाढत आहे कारण भारतातून संपत्तीचं निस्सारण होते आहे. आणि त्यासारखेच विचार कोणाचे होते? न्यायमूर्ती रानडेंचे. म्हणून आपण एक जजमेंट घेऊन मारू शकतो. याचं उत्तर काहीही असू शकते, गॅरंटेड नाही सांगू शकत आपण, आणि तेवढा अभ्यास पण कोणाचा शक्य नाही आहे एवढा अभ्यास करणं. तर अशा वेळेस आपण जजमेंट घेऊ शकतो की बचं उत्तर काय असायला पाहिजे? न्यायमूर्ती रानडे त्या ठिकाणी असायला पाहिजे. बचं उत्तर काय असायला पाहिजे? न्यायमूर्ती रानडे असायला पाहिजे. सो त्याच्यामुळे याचं उत्तर एक विधान असू शकते. 1 नंबरचं उत्तर काय असू शकते? बरोबर असू शकते. बाकीचे पण असू शकतात, आपण त्याची गॅरंटी घेऊ शकत नाही. एक जजमेंट घेऊन आपल्याला फक्त हाती तलवारी धरून आपल्याला व्यापाराची व्यवस्था लावण्याची वेळ आली आहे. याचं हाती तलवारी धरण्याची भाषा हे कधीही न्यायमूर्ती रानडे करणार नाही. म्हणजे डचं न्यायमूर्ती रानडे त्याच्यात ऑप्शनमध्ये पण नाही आहे. सो सहसा न्यायमूर्ती रानडे हाती तलवार धरण्याची भाषा सहसा बोलणार नाही. सो ह्या पद्धतीनं तुम्हाला काय करावं लागणार आहे? थोडंसं लॉजिक लावून ह्या प्रश्नाचं काय करावं लागणार आहे? उत्तर मारावं लागणार आहे. याचं उत्तर हे पण असू शकते, म्हणजे काही पण असू शकते. आपण एक जजमेंट घेतलेलं आहे. फक्त पुढे जाऊया. 63-64 दादाभाई नौरोजींच्या मते रिकामी जागा चे निस्सारण होत आहे, परंतु तेच जर भारतात गुंतवले असते तर मोठ्या प्रमाणात आर्थिक विकास पाहायला मिळाला असता. गाळलेल्या जागा खालीलपैकी योग्य पर्यायाने भरा. मी पुण्याच्या सेमिनारमध्ये, इव्हन अमरावतीच्या सेमिनारमध्ये पण बोललो होतो. ह्या गाळलेल्या जागांचे प्रश्न दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आणि याच्यामध्ये शॉर्ट ट्रिक्स काय आहे? नॉलेजनं तर तुम्ही सोडू शकता हा प्रश्न, पण याच्यामध्ये शॉर्ट ट्रिक्स काय आहे किंवा लॉजिक काय आहे याच्यामध्ये? सो ग्रॅमॅटिकली कोणतं बरोबर आहे हे जरी टाकलं ना तरी तुमचं त्या ठिकाणी काय येते? उत्तर येते. म्हणजे दादाभाई नौरोजींच्या मते हस्तउद्योग उत्पादनचे निस्सारण होत आहे, हे बरोबर वाटते का तुम्हाला? येत्या लक्षामध्ये. सो असं तुम्हाला काय करावं लागणार? ग्रॅमॅटिकली पाहावं लागणार कुठलं बरोबर आहे. आणि हे सोपं आहे. दादाभाई नौरोजींच्या मते डायरेक्ट नॉलेजनं जाते. भारतीय करन्सीचं तर निस्सारण होत नाही आहे, भारतीय संपत्तीचं होते आहे, भारतीय करन्सीचं नाही होत आहे. कशाचं होतं आहे निस्सारण? पोटेन्शियल सरप्लसचं होते आहे. संभाव्य अधिशेष जो कुठं जातो आहे? तिकडे जातो इंग्लंडला. तोच जर भारतात संभाव्य अधिशेष म्हणजे प्रॉफिट, त्याला काय म्हणू शकतो आपण? प्रॉफिट म्हणतो. येत्या लक्षात. सरप्लस म्हणजे प्रॉफिट. हा प्रॉफिट कुठं चालला आहे? ब्रिटनमध्ये चालला आहे. हा प्रॉफिट जर भारतात राहिला तर भारताचा विकास झाला असता. म्हणजे त्याचं उत्तर काय असायला पाहिजे? 4 नंबरचं असायला पाहिजे. डायरेक्ट उत्तर येते त्याचं. पुढे जाऊया आपण. म्हणजे इथं पण तुम्ही पाहू शकता, व्हॉट वॉज बिंग ड्रेन आउट वॉज रिकामी जागा दॅट कुड जनरेट मोर इकॉनॉमिक्स. इंडियन करन्सी इथे येणार नाही. इंडियन करन्सी दॅट कुड जनरेट मोर इकॉनॉमिक्स. पोटेन्शियल सरप्लस दॅट कुड जनरेट, हे मोर तुम्हाला काय वाटते आहे? कन्व्हिनियंट वाटते आहे इथे. पुढे जाऊया आपण. ब्रिटिश काळात शेतीच्या व्यापारीकरणामुळे, शेतीचे व्यापारीकरण म्हणजे काय? सो शेतीचे व्यापारीकरण म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की आधी शेतीमध्ये हे काय? स्टेपल फूड घेतल्या जायचे, जे जीवन जगण्यासाठी आवश्यक असायचे. फॉर एक्झाम्पल गहू, ज्वारी, बाजरी याचं उत्पादन भारतामध्ये घेतल्या जायचं. पण ब्रिटिश आल्यानंतर त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी स्टेपल फूड घेण्याऐवजी किंवा जे दैनंदिन आहार किंवा जेवण आहे ते पिकं घेण्याऐवजी इथल्या लोकांवर व्यापारी पिकं, ज्याला आपण कॅश क्रॉप म्हणतो, नगदी पिकं म्हणतो, ते घेण्याची त्यांच्यावर काय लादली? बंधनं लादले. म्हणजे मग आता व्यापारी पिकं किंवा आपण त्याला कॅश क्रॉप, नगदी पिकं कशाला म्हणतो? चहा हे नगदी पीक आहे. सो आसाममधले तर झाडं कापून तिथले जंगले नष्ट करून ब्रिटिशांनी चहाचं उत्पादन घ्यायला लावलेलं आहे तिथे. ऊस आणि कापूस पण आहे, ताग आणि नीळ पण आहे, आणि त्याच्यानंतर तंबाखू आणि अफू पण आहे. हे सगळंच त्या ठिकाणी काय आहे? कॅश क्रॉप आहे. त्यामुळं ब्रिटिश काळातील शेतीच्या व्यापारीकरणामुळे पुढीलपैकी कोणत्या पिकाच्या उत्पादनात वाढ झाली? तर वरीलपैकी काय आहे? सर्व बरोबर आहे. येतं लक्षामध्ये. सो चहा आहे, गहू आहे, ऊस आहे, कापूस आहे, ताग आहे, नीळ आहे, तंबाखू आहे, अफू आहे. येतं लक्षामध्ये. सो सर्व त्याच्यामधले उत्पादनं बरोबर येणार. पंडिता रमाबाईंना ब्रिटिश सरकारने कोणता किताब दिला होता? कैसरे हिंद दिला होता. येतं लक्षात. सो त्यांनी जे भारतामध्ये कार्य केलेलं आहे, येतं लक्षामध्ये. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्त्री शिक्षणाचं जे कार्य केलेलं आहे, सो त्याच्या प्रति समर्पण म्हणून त्यांनी केसरे हिंद नावाचा पुरस्कार दिलेला आहे. आदिवासी शेतकऱ्यांच्या क्रांतीचा पहिला, आता बघा परत इथं आलेला आहे, पहिला नायक एकच असणार, 2 कधीच नसणार. सो त्याच्यामुळं अ आणि ब हे ऑप्शन कटतात, क आणि ड हे ऑप्शन पण कटतात. मग एक तर फक्त ब बरोबर आहे किंवा फक्त ड बरोबर आहे. आत्ताच टेस्ट सिरीजमध्ये 3ऱ्या नंबरचा जो इंटिग्रेटेड पेपर होता त्याच्यामध्ये हा प्रश्न टाकला होता तंट्या भिल्लोवर. कशामुळं? कारण छत्तीसगडमध्ये सध्या तंट्या मामा म्हणायचे, म्हणजे त्यांना तंट्या मामांचा मोठा कार्यक्रम घेण्यात आला रिसेंटमध्ये आता त्यांचा. सो आदिवासी समुदायांचं हे मत आहे की 1857च्या बंडामध्ये सर्वात पहिला क्रांतिकारक कोण होता? सो ते होते तंट्या मामा भिल्ल. सो तंट्या मामाला रॉबिन हुड पण म्हणतात, म्हणजे
आदिवासी समुदाय जो आहे, आणि तो कुठं कार्य करायचा, हे अमरावती नागपूर जिल्हे जे आहे आणि याला लागूनच बैतूल वगैरे जे जिल्हे आहे वर, येतं लक्षामध्ये, छिंदवाडा बैतूल या भागामध्ये तंट्या भिल्लाचा काय होता, त्या ठिकाणी दबदबा होता. सो तो ब्रिटिशांचे खजाने लुटायचा, सावकारांचे खजाने लुटायचा, गरिबांमध्ये वाटून द्यायचा. त्यामुळं आदिवासी समुदाय ह्याला रॉबिनहूड किंवा तंट्या मामा, ब्रिटिश साहित्यामध्ये त्यांचा उल्लेख रॉबिनहूडमधून आलेला आहे, येतं लक्षामध्ये. आणि त्याला सहसा म्हणजे इंटेलेक्च्युअल लोक, भारतामधले इंटेलेक्च्युअल लोक त्याला रॉबिनहूड म्हणायचे, आणि जे लोक आहे आदिवासी समुदाय त्यांना तंट्या मामा म्हणायचे. तंट्या मामाचा राईट हँड होता बिजनिया, हे जे नाव आलेलं आहे इथं, बिजनिया हे जे नाव आलेलं आहे, हा तंट्या मामाचा राईट हँड होता. म्हणून याचं उत्तर काय असायला पाहिजे, तंट्या भिल्ल, फक्त ड उत्तर त्याचं असायला पाहिजे. येते लक्षामध्ये. पुढे जाऊया. आता हा क्वेश्चन ॲम्बिग्युअस होता. नागरी उठावाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या प्रदेशांतून झाली. आता नागरी उठाव, सिव्हिल रिबिलियन, हे कोणत्या कंटेक्स्टमध्ये विचारलं आहे. सो हा मोठा प्रॉब्लेम आहे, म्हणजे हे कोणत्या कंटेक्स्टमध्ये विचारलेलं आहे. हे एक तर 1857च्या बंडाच्या कंटेक्स्टमध्ये पण असू शकते, त्याच्या आधी झालेले बंड पण असू शकतात, किंवा महाराष्ट्रातल्या एखाद्या कंटेक्स्टमध्ये असू शकते. पण मला असं वाटते हे 1857च्या उठावाच्या कंटेक्स्टमध्येच विचारलं असावं, नागरी उठावाची सुरुवात. जर तसं असेल तर नागरी उठावाची सुरुवात बंगाल आणि बिहार प्रांतामध्ये झाली होती. आणि त्यांनी जर विचारलं 1857च्या आधीचे सिव्हिल रिबिलियन जर विचारले, तर मग ते काय आहे, आंध्र प्रदेश आणि ओरिसा आहे. आंध्र प्रदेश आणि ओरिसा का म्हणतोय मी, कारण ओरिसामध्ये सर्वात पहिल्यांदा पाईकांचं बंड झालं होतं. आणि भारत सरकारने, म्हणजे आता 1857च्या बंडाला म्हटलं जायचं ना भारताचे पहिले स्वातंत्र्य युद्ध किंवा भारतातलं पहिलं बंड, तर ते चुकीचं होतं. कारण 1857ला जर भारतातलं पहिलं बंड आपण म्हटलं, तर त्याच्या आधी जे भारतामध्ये आदिवासी बांधवांनी आणि इतरांनी जे बंड केले होते त्याला दुय्यम स्थान देण्यात येईल, हे तो गलत चीज आहे. म्हणून सरकारला जेव्हा हा प्रश्न विचारला, तेव्हा मोदी सरकारने त्यांनी स्पष्ट केलं की ओरिसामधलं पाहिकांचं जे बंड आहे हे ब्रिटिशांविरुद्ध झालेलं पहिलं बंड आहे त्या ठिकाणी, येतं लक्षात. म्हणून त्या कंटेक्स्टमध्ये जर प्रश्न असेल तर त्याचं उत्तर आंध्र प्रदेश आणि ओरिसा असू शकते. आणि जर समजा 1857च्या बंडाच्या कंटेक्स्टमध्ये जर हा प्रश्न असेल, सो ते बंगाल आणि बिहार. आता त्या आयोगालाच माहीत की कोणत्या अँगलने त्यांनी हा प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे. आपण पुढे जाऊया. खालील विवरणावरून स्त्री मुक्तीसाठी कोणी कार्य केले. हा पण टाइम कन्झ्युमिंग होता, पण सोपा होता. आता हे माहिती आहे तुम्हाला, हंटर कमिशन पुढे स्त्री शिक्षणाची स्थितीची आकडेवारी, किंवा 1882 मध्ये भारतात जे हंटर कमिशन आलं होतं, सो त्याच्या पुढं सर्वात पहिल्यांदा कोणी साक्ष दिली होती. सो ती दिली होती स्त्रियांसाठी आपल्या पंडिता रमाबाईंनी दिली होती, येतं लक्षामध्ये. सो प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं व्हावं यासाठी कोणी दिलेली आहे, आपले महात्मा ज्योतिराव फुलेंनी दिलेली आहे साक्ष, येतं लक्षात. आणि जर स्त्रियांसाठी कोणी दिलेली आहे, ती पंडिता रमाबाईंनी दिलेली आहे. किंवा माझे पुराण हे आत्मचरित्र कोणाचं होतं, आनंदीबाई कर्वेंचं होतं. बघा इथं आनंदीबाई कर्वे आहे, म्हणजे दोन्ही उद्देश आपले साध्य झालेले आहे. शारदाश्रम कोणी स्थापन केलेला आहे, विधवा स्त्रियांसाठी शारदाश्रम, मग हे ना शारदाश्रम, सो तो आहे रमाबाई रानडे. आणि मग शारदा हे लोकप्रिय नाटकात बालविवाहाचा प्रश्न कोणी मांडला, तर गोविंद बल्लाळ, येते लक्षामध्ये. सो ह्यांनी मांडला आपण म्हणू शकतो. गोविंद बल्लाळ हाटे पण असू शकतात हे, ज्यांनी महात्मा ज्योतिराव फुलेंना साथ दिलेली आहे. सो हे 4 नंबरचं उत्तर काय असणार त्या ठिकाणी, बरोबर असणार. हा पण एक सोपा कॅटेगरीतला प्रश्न होता जो चुकायला नाही पाहिजे. पुढे जाऊया. 1857च्या उठावापैकी खालीलपैकी विधाने, आता इथं सरळ सरळ म्हटलेलं आहे विधाने बरोबर आहे, विधाने बरोबर आहे म्हटल्यास अनेक असणार, पण सगळ्या ऑप्शनमध्ये अनेकच आलेला आहे. पुढे जाऊया. भोरचे पंत सचिव चिमाजी रघुनाथ प्रथम यांनी रंगू बापूजी गुप्ते यांना विश्वासघाताने इंग्रजांच्या हवाली केले. आता हा थोडासा ॲम्बिग्युअस प्रश्न आहे बरं का. कशामुळे ॲम्बिग्युअस आहे सांगतो तुम्हाला. जर आपण ऑथेंटिक पुस्तकं जर पाहिले, कठारे सरांचं, गाठाळ सरांचं, त्या स्पष्ट देण्यात आलेलं आहे की जे आपले रंगू बापूजी गुप्ते होते, ज्यांनी साताऱ्यामध्ये बंड केलं होतं, प्रतापराव भोसले सो यांच्या तर्फे पहिल्यांदा ते लंडनला गेले त्यांची पेन्शनची केस जिंकून देण्यासाठी. पण जेव्हा कळालं की बाबा इथं लंडनला येऊन पण काही उपयोग नाही आहे, सो मग तेव्हा त्यांनी काय केलं, साताऱ्यात येऊन तिथल्या जनमानसांना एकत्रित केलेलं आहे, जनसामान्यांना, आणि ब्रिटिशांविरुद्ध 1857च्या बंडाच्या वेळी मोठं बंड उभं केलेलं आहे. कोणी, रंगो बापूजी गुप्तेंनी. आता हे बंड जेव्हा उभं केलं तेव्हा त्यांच्यासाठी सैनिक जमा करण्याचं काम कोणी केलेलं आहे, सो भोरचे पंत सचिव चिमाजी रघुनाथ प्रथम यांनी केलेलं आहे. मग आता हा मोठा डाऊट आहे की यांना पकडून दिलं म्हणून. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, रंगो बापूजी गुप्ते कधीही ब्रिटिशांच्या तावडीत सापडले नाही, येतं लक्षामध्ये. जेव्हा ब्रिटिशांनी धरपकड सुरू केली तेव्हा ते भूमिगत झाले, त्यांच्या फॅमिलीतले लोक सापडले, ब्रिटिशांनी त्यांना फासावर चढवलं, पण कधीही रंगो बापूजी गुप्ते सापडले नाही. आणि काही ठिकाणी नेटवर मी पाहिलं सापडले होते पण ब्रिटिशांच्या तावडीतून पळून गेले ते. सो त्याच्यामुळे हे थोडंसं ॲम्बिग्युअस आहे म्हणणं, येतं लक्षामध्ये. पुढे जाऊया आपण. नागपूरच्या भोसले घराण्यातील राणी बाकाबाई यांनी बंडवाल्यांना पाठिंबा दिला, हे चुकीचं आहे बरं का. उलट नागपूरच्या राणी ज्या होत्या, सो बाकाबाई
येत्या लक्षामध्ये. सो यांनी ब्रिटिशांना पाठिंबा दिला. संस्थानिकांना त्यांनी नागपूरचे ते बर्डीमध्ये त्यांचं ते बंगला होता मोठा, त्या बंगल्यावर बोलवून घेतलं आणि बोलवून घेऊन सांगितलं. आणि हे सगळं मी त्या ठिकाणी शिकवलेलं आहे बरं का. तुम्ही यूट्यूबवरती लेक्चर पाहू शकता 1857च्या बंडाचे, महाराष्ट्रातील 1857चे बंड. त्यामध्ये मी बाकाबाईचा क्वेश्चन देखील कव्हर केलेला आहे. असाच प्रश्न फॉरेस्ट प्रिलिम्सला विचारलेला आयोगाने, असाच विचारलेला आहे. तेव्हा नागपूरच्या भोसले घराण्यातील राणी बाकाबाईनं बंडवाल्यांना बंड करू नका यासाठी बोलवलं होतं, सपोर्ट देण्यासाठी नाही. त्यामुळं ब कन्फर्म चुकीचं आहे. जर ब तुम्ही काढलं ऑप्शनमधून बाहेर तर हा ऑप्शन तुमचा ॲटोमॅटिक बाहेर पडतो. पुढे जाऊया. कोल्हापूरच्या छत्रपतींच्या घराण्यातील ब आणखी कशामध्ये आलेलं आहे का? ब नाही, एकामध्येच आलेलं आहे. कोल्हापूरच्या छत्रपतींच्या घराण्यातील चिमासाहेब उठावात सामील झाले, हे बरोबर आहे. कोल्हापूरच्या छत्रपतींच्या घराण्यातील चिमासाहेब काय झालेले आहे? बंडात सामील झालेले आहे. रंगूबापूजी गुप्तेंचे चिरंजीव सीताराम पंत आणि सावंतवाडीचे रामजी शिरसाट यांनी कोल्हापूरमधून उठाव केला होता. सावंतवाडीचे होते म्हणजे रामजी शिरसाट जे आहे ते कुठले राहिलेले आहे? सावंतवाडीचे. पण उठाव कुठे केला त्यांनी? कोल्हापूरमधून केलेला आहे. त्यामुळे हे विधान काय आहे त्या ठिकाणी? एकदम बरोबर आहे. सो याच्यामध्ये क आणि ड किंवा अकड हे विधान बरोबर असू शकतात. क आणि ड 100% बरोबर आहे आणि अकड हे पण त्या ठिकाणी बरोबर असू शकते. येतं लक्षामध्ये. एक तर अकड उत्तर आहे याचं किंवा कड उत्तर आहे, हे गॅरंटेड नाही सांगू शकत. येत्या लक्षामध्ये. आणि माझा एक असते नॉर्मली पहा, प्रथम हा शब्द ब्रॅकेटमध्ये आलेला आहे. जेव्हा असं एखादं विधान ब्रॅकेटमध्ये येतं ना विद्यार्थी मित्रांनो, तेव्हा त्याचे बरोबर असण्याचे चान्सेस जास्त असतात. आलं लक्षामध्ये. म्हणून याचं उत्तर आपण म्हणू अकड पण असू शकते किंवा कड पण असू शकते. आलं लक्षामध्ये. कळालं तुम्हाला. सो काही क्वेश्चन ॲम्बिग्युअस होते ज्याचे उत्तर आयोगच बरोबर देऊ शकतो. मॅक्झिमम याचे प्रश्नाचे उत्तर हे लॉजिक आणि नॉलेजने सुटतात. तरीही 15पैकी किमान 12 मार्क तर तुम्हाला इतिहासामध्ये मिळायलाच पाहिजे. एवढा सोपा पेपर इतिहासाचा होता. सो नवीन पेपरमध्ये भेटूया आपण, नवीन सब्जेक्टमध्ये भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.